नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजे नीलम रेडिओ MPSC गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरु या आपल्या रेडिओ चॅनलवर आजच्या सत्रात मित्रांनो आपण माजी राष्ट्रपती मोहम्मद हिदायत उल्लाह यांची सविस्तर माहिती ऐकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मोहम्मद हिदायत उल्लाह हे भारताचे 11वे सरन्यायाधीश, 6वे उपराष्ट्रपती आणि 1969 साली ते 1 महिन्यासाठी कार्यवाहू राष्ट्रपती होते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदे पंडित आणि आपल्या भारताचे भूतपूर्व उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश म्हणजेच मित्रांनो हिदायतुल्ला मोहम्मद यांच्याबद्दल जर आपण जाणून घ्यायचं झालं तर ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कायदे पंडित, भारताचे भूतपूर्व उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश होते. त्यांनी नागपूर येथे आपल्या वकिलीस प्रारंभ केला. नागपूर विद्यापीठात थोडा काळ कायद्याचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर सरकारी वकील म्हणूनही काम केलं. मग पुढे नागपूरला 1936 मध्ये उच्च न्यायालय स्थापन झाले आणि त्यात ते वकिली करू लागले. मित्रांनो, नंतर त्यांनी सरकारी वकिलीमधून म्हणजे 1942 ते 43 साली काम केलं आणि त्यांची महाधिवक्ता म्हणजेच ॲडव्होकेट जनरल म्हणून त्या प्रांतात नियुक्ती झाली. आपली वकिली करत असताना नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयात ते अध्यापन करत असायचे. त्यांची नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून देखील नेमणूक झाली आणि या काळात नागपूर उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश असताना जबलपूर येथील मध्य प्रदेश राज्याच्या न्यायालयात ते मुख्य न्यायाधीश होते. त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून 1 डिसेंबर 1958 साली नियुक्ती झाली. 1968 मध्ये ते सरन्यायाधीश झाले आणि 1970 मध्ये निवृत्त देखील झाले. आपल्या भारताचे हंगामी राष्ट्रपती म्हणून त्यांनी 2 वेळा कार्यभार सांभाळला. म्हणजे साधारणतः 1969 ते 1982 सालापर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सरन्यायाधीश असताना काही लक्षणीय व दूरगामी परिणाम करणारे खटले हे न्यायालयापुढे आले आणि मग त्यापैकी सज्जन सिंग, गोलकनाथ आणि माजी संस्थानिकांची मान्यता व तनखे रद्द करण्याचा खटला हे विशेष असं त्यांचं उल्लेखनीय होतं. या तिन्ही खटल्यात त्यांनी स्वतः विचार प्रवर्तक निकालपत्रे लिहिली. आपल्या निवृत्तीनंतर ते वाचन, लेखन, गोल्फ, ब्रिज यासारख्या छंदात उर्वरित जीवन व्यतीत करत असतानाच त्यांना आपलं उपराष्ट्रपती पदासाठी विचारणा झाली आणि मग भारताचे उपराष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवडून आले. हिदायतुल्ला यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर सांगायचं झालं तर मित्रांनो, बहुआयामी व उमदे आणि प्रसन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी देशात परदेशात काही महत्त्वाच्या संस्थेमध्ये सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष यासारख्या भूमिका निभावल्या. म्हणजे नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी व शैक्षणिक मंडळाचे ते 19 वर्षे म्हणजे 1934 ते 53 पर्यंत सदस्य होते. यासोबतच दिल्ली व पंजाब विद्यापीठाचे ते कुलगुरू होते व जमियत मिडिया हुस्नलियत या विद्यापीठाचे ते कुलगुरू म्हणून म्हणजे 1969 ते 85 साली त्यांनी तिथलं कुलगुरू म्हणून काम पाहिलं. तसेच मित्रांनो, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी कार्यभार सांभाळला. इंटरनॅशनल लॉ असोसिएशन या संस्थेत त्यांनी भारतीय शाखेचे अध्यक्ष म्हणून काम केलं. तसेच भारतीय रेड क्रॉस संघटनेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. अशी त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांना अनेक मान सन्मान व पुरस्कार देखील मिळाले. जमनालाल बजाज प्रतिष्ठानचे ते अखेरपर्यंत अध्यक्ष होते. या सगळ्यात राज्यसभेचे अध्यक्ष असताना म्हणजे 1979 ते 84 सालात हिदायतुल्लांची कारकीर्द विशेष अशी संस्मरणीय ठरली. आपल्या न्याय क्षेत्रात काम करताना त्यांनी दिलेले महत्त्वाचे निवाडे व
त्यांनी व्यक्त केलेली मते हा विधी व न्याय क्षेत्रातील चिरंतन असा मौलिक ठेवा आहे. कारण मित्रांनो, काव्यशास्त्राचे विशेषतः उर्दू शायरीचे हिदायतुल्ला गाढे असे अभ्यासक होते. आपल्या अगदी बहारदार शैलीत उर्दू काव्य वाचन करणे हे त्यांचं खास असं वैशिष्ट्य होतं. भारतीय लोकशाही, कायदा, न्यायदान यासारख्या पद्धती विषयांवर त्यांनी विपुल असं लेखन केलं असून आपली मते सुद्धा अगदी परखडपणे व्यक्त केली. डेमोक्रेसी इन इंडिया अँड ज्युडिशियल प्रोसेस, ज्युडिशियल मेथड्स USA अँड इंडिया. यानंतर मित्रांनो 1984 साली द 5th अँड द 6th शेड्यूल्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया यासारखी त्यांची पुस्तके विशेष अशी उल्लेखनीय आहेत. याशिवाय त्यांनी भारतात व परदेशात प्रसंगोपात केलेली त्यांची भाषणे म्हणजेच अ जज मिसलेनी या त्यांच्या शीर्षकार्थाने संग्रहित केलेली आहेत. शिवाय त्यांनी मुल्लाज मोहमेडन या लॉ पुस्तकाचं संपादन देखील केलं आहे. त्यांचं आत्मवृत्त माय ओन बॉसवेल हे 1980 साली त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकतं. मित्रांनो, हिदायतुल्ला यांनी हिंदू मुलीशी विवाह केला होता, म्हणजे 1948 साली. त्यांना एक मुलगा व मुलगी झाली. त्यांच्या मुलीचे अकाली निधन झाले. तर त्यांचा मुलगा अरशाद हा सुद्धा आता वकिलीचा व्यवसाय करतोय. यानंतर मित्रांनो 18 सप्टेंबर 1992 साली मोहम्मद हिदायतुल्लाह यांचं निधन झालं. मित्रांनो, ते एक प्रख्यात वक्ते, विद्वान, लेखक यासोबतच भाषेचं ज्ञान असलेल्या व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आपल्या काळात ते भारताचे उच्च न्यायालयाचे सगळ्यात कमी वयातील न्यायाधीश होते. त्यासोबतच भारताचे पहिले मुस्लिम मुख्य न्यायाधीश होते. आणखी सांगायचं झालं तर मित्रांनो, मोहम्मद हिदायतुल्ला हे एकमेव असे व्यक्ती होते ज्यांनी भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती आणि यासोबतच भारताचे मुख्य न्यायाधीश अशी 3ही पदे त्यांनी भूषवली. मित्रांनो, त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांची जर आपण माहिती करून घेतली तर ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार, याच्यानंतर 1968 साली लिंकन इन बेंचर हा सन्मान त्यांना मिळाला. यानंतर मित्रांनो प्रेसिडेंट ऑफ ऑनर इन ऑफ कोर्ट सोसायटी, यानंतर वॉर सर्व्हिस बेज 1987 साली आर्किटेक्ट ऑफ इंडियाचं अवॉर्ड त्यांना मिळालं. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचं दशरथमल सिंघवी मेमोरियल अवॉर्डने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं. 1970 ते 1987 12वी भारतीय युनिव्हर्सिटी आणि फिलिपिन्स युनिव्हर्सिटीने त्यांना त्यांच्या वकिली आणि साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान दिल्याबद्दल डायरेक्टर डिग्रीने त्यांना गौरवलं. तर मित्रांनो, मोहम्मद हिदायतुल्ला हे भारताचे पहिले मुस्लिम मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी 2 वेळा कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कार्यभार तर सांभाळलाच, पण त्याच्यासोबत ते पूर्ण काळासाठी भारताचे 6वे उपराष्ट्रपती होते. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, रायपूरमधील हिदायतुल्लाह राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय हे त्यांच्या नावावरूनच ठेवण्यात आलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, मोहम्मद हिदायतुल्लाह यांची अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या सत्रातून जाणून घेतली. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नव्या विषयासह. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली